द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची येणे जाणे असते आणि अशा वेळेस शहरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी वाढत असते आणि त्यामुळे अनेक अपघात, चोरी, वाहतुकीचे नियम मोडणे अशा विविध घटना होत असतात। यावर आळा घालण्यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखाद्वारे गोंदिया शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत। याचबरोबर ANPR सीसीटीव्ही कॅमेरे हे गोंदिया शहरातील मुख्य पुलावरच्या आंबेडकर चौक येथे लावण्यात आले आहेत, जेणेकरून शहरामध्ये होणाऱ्या विविध घटनांवर आळा घालण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे। या नवीन पद्धतीच्या ANPR सीसीटीव्ही कॅमेरामुळे चोरी, अपघात, वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्यांवर आळा बसणार आहे। याचे आज गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांनी उद्घाटन करून त्याचे नियंत्रण कक्ष वाहतूक शाखा गोंदिया येथे लावण्यात आले आहेत। त्यामुळे निश्चितपणाने येणाऱ्या काळात गोंदिया जिल्ह्यात चोरीसारख्या आणि विविध घटना बसणार आहेत। यांचं उद्घाटन झालंय, त्याच्यामुळे शहरातील वाहतुकीला काय फायदा होणार आहे, काय सांगणे? आज गोंदिया जिल्हा वाहतूक पोलीस शाखा येथे CCTV कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन आपण केलेलं आहे। त्याच्यामध्ये शहरामध्ये जे CCTV लागलेले आहेत त्यांचा एकाच ठिकाणी मॉनिटरिंग करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचबरोबर प्रथमतः आपण ANPR कॅमेराज इन्स्टॉल केले, ज्याच्याद्वारे ट्रॅफिक रेग्युलेशन हे ऑनलाईन करता येईल आणि जे ट्रॅफिकचे ब्रीच करणारे व्हायोलेटर्स आहेत त्यांच्यावरती आपल्याला ऑटोमॅटिक फाईन करता येईल। आता एक कॅमेरा आपण इन्स्टॉल केलेला आहे। याच प्रकारे येणाऱ्या काळामध्ये अजून ANPR कॅमेराज, PTZ कॅमेरा आपण इन्स्टॉल करणार आहोत आणि सिटीमधील लॉ अँड ऑर्डर, क्राईम आणि ट्रॅफिक हे जास्तीत जास्त आपल्याला CCTV कॅमेरा बेस्ड रेग्युलेट करता येईल याचे प्रयत्न करणार आहोत। शहरात किती कॅमेरे बसवण्यात आले? सध्या ANPR कॅमेरा जो ट्रॅफिक फाईनसाठी लावला आहे तो आपण सध्या एकच लावला आहे। तो येणाऱ्या काळामध्ये अजून त्याची संख्या आपण 16 करणार आहोत आणि इतर जे कॅमेरे ते कार्यरत जवळपास 37 कॅमेरे कार्यरत आहेत, ते सगळे आपल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरवर उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये सर, सध्याच्या घडीला पाहिलं की गोंदियातील ब्रिज आहे तो रॉंग साईड जातात, त्या ठिकाणी कॅमेरा लावण्यात आले आणि चालन होणार आहे। बरोबर आहे। सध्या आपण पहिला कॅमेरा आंबेडकर चौकातील ब्रिज जवळ लावला आहे, त्यामध्ये रॉंग साईडने ब्रिजवर वाहन चालवण्याची संख्या मोठी आणि ते अपघातसुद्धा होत असतात, त्यामुळे पहिला कॅमेरा आपण तिथे लावला आहे आणि जे रॉंग साईड तिथे ड्राईव्ह करणार आहेत त्यांना या मॉनिटरिंगमुळे आळा बसेल अशी तिथे शक्यता आहे। त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासामध्ये प्रथमच गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गौरव भामरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून या शहरासाठी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसमांवर कॅमेऱ्याद्वारे फाईन करण्याची यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे आणि त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून आपण आंबेडकर चौकात पुलावरती जे विरुद्ध दिशेने जातात त्यासाठी कॅमेरा बसून आज त्याला ऑटोमॅटिक फाईन झालेला आहे। माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालेलं आहे। असेच कॅमेरे आम्ही संपूर्ण शहरावर बसवणार आहे आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचे काम आपण करणार आहे आणि गोंदिया जिल्ह्याला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे। हे मात्र निश्चितच याचाच आढावा घेतला आहे आमच्या गोंदियाचे प्रतिनिधी सुनील कावडे यांनी। गोंदिया शहरात वाहतुकीवर आळा बसविण्याकरिता शहरात विविध ठिकाणी CCTV कॅमेरा लावण्यात आले आहेत। आपल्यासोबत वाहतूक जिल्हा वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर सर जोडलेले आहेत, ते काय सांगतात आपण पाहूया। गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गौरव भामरे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या प्रयत्नातून गोंदिया जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच CCTV कॅमेराद्वारे फाईन करण्याची प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक म्हणून आज आपण आंबेडकर चौक या ठिकाणी ANPR कॅमेरा बसवलेला आहे आणि त्याद्वारे चालन करण्याची प्रक्रिया आदरणीय पोलीस अधीक्षक गौरव भामरे साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। अशाच प्रकारचे कॅमेरे आम्ही संपूर्ण शहरभर बसून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अद्ययावत अशी प्रणाली यापुढेही आणणार आहे। अशा प्रणाली यापूर्वी मेट्रोपॉलिटन सिटीमध्येच कार्यरत होत्या, परंतु आता आपल्या गोंदिया शहरासाठी आदरणीय गौरव भामरे साहेब पोलीस अधीक्षक यांच्या अथक परिश्रमातून येथे जिल्हा वाहतूक शाखा येथे अद्ययावत असे CCTV कंट्रोल रूम प्रस्थापित झालेले आहे आणि ई-चॅनल प्रणालीचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि यामुळे वाहतुकीवर नक्कीच आळा बसणार आहे। वाहतुकीवर आता आळा बसेलच हे नक्की आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।